नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सत्यनारायण चौरे. द इंटिग्रिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण या सेशनमध्ये MPSC ग्रुप सीची काही मुख्य परीक्षा झालेली आहे आणि या मुख्य परीक्षेच्या नंतर पहिली आन्सर आली. आता या पहिल्या आन्सर तुम्हाला आपापले मार्क्स समजलेच आहेत, परंतु याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की जे कॅन्सल होणार आहेत, काही चेंज होणार आहेत. कॅन्सल प्रश्न झाला की बऱ्याच जणांचे मार्क्स कमी होतात, चेंज झालं की कोणाचे वाढतात कोणाचे कमी होतात. कॅन्सल झाल्यावर प्रश्न काय होतं की एखाद्याचं जर चुकलं असलं तर 0.25 वाढतं फक्त, पण बरोबर असणारे जे असतात त्यांचे मार्क्स जास्त कमी होतात, त्यामुळे इथं कमी होण्याचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे, आपण आता हा जे काही एक्झाम झाले याच्या अनुषंगाने आपल्याला जर कट ऑफ पाहायचा म्हटलं तर लक्षात घ्या, आपलं एक इथं आपण कट ऑफ पाहणार आहोत. आणि कट ऑफ म्हणजे काय की एक अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, ही फर्स्ट आन्सर की आणि सेकंड आन्सर कीचा होणारा बदल या अनुषंगाने एकत्रीकरण करून आपण याच्यामध्ये कट ऑफचं सांगतोय एक गेस म्हणून. आता आपण ज्यावेळेस पाहिलं होतं की प्रीला जर पाहिलं आपण तर एक कट ऑफ लागला, सर्वसाधारणपणे एकच कट ऑफ लागला सगळे एक्झाम्ससाठी. ठीक आहे, म्हणजे विभागावाईज नाही लागला तर मेरिट जास्त लागेल, म्हणजे कमी लागेल, अर्थात किती एक 30पर्यंत लागेल, 28, 30, 32, म्हणजे 28, 30 असं सांगितलं जायचं. अनपेक्षितपणे मेरिट लागलं 19, 13, 12, 9, 5, 1.25पर्यंत आलं. ठीक आहे, पण आपण काय पाहणार आहोत, जनरल म्हणजे ओपन जनरल आणि ओपन फिमेल असेल किंवा कास्ट जनरल आणि फिमेल दोनच पाहणार आहोत आपण. याच्यामध्ये तुम्हाला जर पाहायचं म्हटलं तर बघा, लक्षात घ्या, 119.5 हा मे कट ऑफ होता 2022चा 11ची जागा असताना. आणि त्यावेळेस जे काही एकाच 3 मुलं घेतले होते टायपिंगसाठी, आता पण एकाच 3च असणार आहेत जवळपास. आपण म्हटलं तर टॅक्सवाले वेगळे सोडून द्या आणि पुन्हा लिपिकवाले काढा. टॅक्सवाले सोडून लिपिकवाले घेतले, तुम्हाला आता असे काही मुलं दिसतील की 120, 118, 12, 15, काही मुली पण आहेत 117 मार्क्सवर आहेत. ठीक आहे, पण कट ऑफ हा तिथं नाही ठरणार आहे. 22 ते 23,000 मुलं हे टायपिंगसाठी असणार आहेत. ठीक आहे, आणि जे काही मुलं होते की ज्यांचा कट ऑफ माझे मार्क्स त्यांचे 30च्या खाली होते प्रिलाच, ह्या बऱ्याच मुलांनी काय केलेलं आहे की अभ्यास परिपूर्ण तयारी केली नव्हती. ठीक आहे, मग याच्यात बऱ्याच मुलांचे मार्क्स कमी आहेत. तर आपण इथं काय पाहणार त्याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये अंदाज कट ऑफ काय कॅटेगरी काय असेल. एक तर आपण इथं कॅटेगरी पाहिले तर ओपन असणार आहे, ओपन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं SC आणि ST, यात समजा SC ST ओपन यांचा मेल आणि फिमेल असंच आपण फक्त पाहणार की मुलांचा कट ऑफ किती राहू शकतो आणि मुलींचा कट ऑफ किती राहू शकतो. लक्षात घ्यायचे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की यावेळेस की कट ऑफ काय राहील, किती कमी लागेल. बरं, आम्ही तुम्हाला एक आता सांगतो, लक्षात घ्या, हे जे काही सेकंड की येईल, कोणी काय म्हणेल कोणाला किती मार्क काही घेणं नाही, सगळ्यात सोपाने सांगतो. इथे सांगतो, ज्या ओपनच्या मुलाला जर लक्षात घ्यायचं, ओपनच्या मुलाला जर 78 ते 82 दरम्यान मार्क्स येत असतील, त्याने डोळे झाकून तयारी करायची टायपिंगची. एक कीबोर्ड घ्यायचा, कडकड 1 तास प्रॅक्टिस करून येऊन करत बसचं, सांगतो बसून जाणार आहे. 77, 78लाही मेरिट येऊ शकतं, 80, 82 क्रॉस होत नाही. आता सांगतो 82 क्रॉस ओपन जनरल मुलांचं मेरिट होत नाही, पण 78, 77ला सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये जे आपण मुलांचा कट ऑफ अंदाज पाहिला तर मुलींचा इथं कट ऑफ काय लागू शकतो तर तुम्हाला लक्षात ठेवा, 71 ते 73 किंवा 74, 71 ते 74 दरम्यान मुलींचा कट ऑफ लागेल. म्हणजे मी क्वेश्चन सांगतो, लक्षात घ्या, इथं आपण क्वेश्चनमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा, क्वेश्चनमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणजे याला गुणिले 2 करा, म्हणजे 160च्या आसपास मुलांचा कट ऑफ राहील 400 पैकी. म्हणजे 200 पैकी मी सांगतो, 200 प्रश्नांपैकी हा सांगतोय कट ऑफ मी. याचं कारण काय वाटेवर काय असेल त्याचं. ठीक आहे, आता आपण ज्यावेळेस जर दुसरं STचं पाहायला, SC आणि STचं पाहायला गेलं तर बघा, लक्षात घ्या, SC आणि STचं पाहायचं म्हटलं तर आपण तर मुलांचा कट ऑफ हा SC STच्या एकंदरीत 67 ते 70च्या दरम्यान जाईल आणि यांचा मुलींचा कट ऑफ हा आता SC आणि STचे मेरिट कमी लागतं, त्याच्यामध्ये STचं खूप कमी लागतं. ठीक आहे, आता मुलींचा कट ऑफ इथं काय लागू शकतो तर लक्षात घ्यायचं, 64 एकंदरीत 63 ते 66च्या दरम्यान मुलींचा कट ऑफ बसली तर लक्षात घ्या. आणि ST तर याच्याही पेक्षा खाली येतं. अरे तुमच्या माहिती SC बघा, STचं मेरिट जे आहे ना, इथं काय जागा जास्त आणि मुलांची संख्या कमी, त्यातही टायपिंगचं प्रमाणपत्र धारक मुलांची संख्या कमी, 58 ते 60, आणि इथं लक्षात घ्यायचं 53 ते 55. ठीक आहे, SC
ST मुलींचं 53 ते 55 पर्यंत लागू शकतं, ST मुलांचं 58 ते 60 लागू शकतं, ठीक आहे. SCचं आहे 67 ते 70 दरम्यान मुलांचं आणि 64 ते 66 दरम्यान मुलींचं लागेल कट ऑफ, आणि 78 ते 82 ओपन आणि ओपन मुलांचं, आणि मुलींचं 71 ते 74 दरम्यान ओपन मुलींचं लागेल. लक्षात ठेवायचंय, इथं तयारी करायला काहीच हरकत नाहीये. आता आपण याच्यानंतर आपला DTA असेल किंवा NTB असेल, ठीक आहे. DTA आपण NTB पाहिलं, NTC आणि NTD. आता हे NTC आणि D अशा कास्टात की यांचे मेरिट्स खूप म्हणजे ओपनच्या बरोबरच मेरिट लागतं, ठीक आहे. पण लक्षात घ्यायचंय मेन्सचं कट ऑफ मध्ये फरक पडतो, प्रीचं कट ऑफ सेम लागत असतं. आणि याच्यामध्ये आता तसं नाही म्हणायचं, आता जागा एवढ्या खूप जास्त आहेत की याच्यामध्ये डिफरन्स असणारच आहे, फरक पडणारच आहे, आणि मेन्सला तर चांगलाच पडतो. मग याच्यामध्ये जर आपण DTA पाहिलं तर 73 ते 75 दरम्यान ह्या मुलांचं मेरिट लागू शकतं. इथं लक्षात ठेवायचं 73 ते 75 दरम्यान मुलांचं मेरिट लागू शकतं याच्यामध्ये. जर आपण इथं जर मुलींचं पाहायचं म्हटलं, ठीक आहे, तर इथं मुलींचंच पाहायचं म्हटलं तर एकंदरीत 61 ते 64 दरम्यान मुलींचं मेरिट लागले. ते लक्षात ठेवायचं. कुणाचं DTA. आपण इथं NTBचं पाहिलं तर लक्षात घ्या, NTBचं मेरिट हे 69 ते 71 दरम्यान आणि मुलांचं मेरिट आपलं मुलींचं मेरिट 64 ते 66 दरम्यान लागेल. कुणाचं? NTBचं. ठीक आहे. आता आपण Cचं जर मी प्रिडिक्शन जे काढलं आहे ते Cचं बघून घ्या. इथे NTC आपल्याकडे 73 ते 75 मध्ये NTC लागू शकतो मुलांचं कट ऑफ, आणि मुलींचा कट ऑफ 69 ते 71 NTCचा लागू शकतो 69 ते 71 दरम्यान. ठीक आहे. आणि आपण एक NTDचं जर पाहिलं तर NTC आणि D मध्ये सेमच हा भाग राहतो. कुठे? NTD एक 74 ते 76 दरम्यान लागू शकतं, आणि मुलींचा कट ऑफ जे आहे तो 69 ते 71 या दरम्यान मुलींचा NTDचा लागू शकतो. लक्षात घ्या. DTA 73 ते 75 मुलांचा प्रश्न, 61 ते 64 मध्ये मुलींचा लागू शकतो. NTB पाहिलं तर 69 ते 71 मध्ये लागेल, 64 ते 66 दरम्यान हा मुलींचा लागेल. आपण NTC ला पाहिलं 73 ते 75 मुलांचा कट ऑफ लागू शकतो, आणि 69 ते 71 दरम्यान मुलींचा कट ऑफ लागू शकतो. लक्षात ठेवायचे क्वेश्चन म्हणजे 140 मार्क्स वाले मुली. सेम NTDचा 74 ते 76 मुलांचा कट ऑफ लागू शकतो, म्हणजे 75 सरासरी 150 मार्क असणारा NTDचा मुलगा हा टायपिंगसाठी क्वालिफाय होईल, आणि 69 ते 71 अर्थात 140 मार्क्स असणारी मुलगी ही टायपिंगसाठी क्वालिफाय होईल. आत्ता सांगतो, लक्षात ठेवायचं आहे आणि लक्षामध्ये. आणि यानंतर आपण NTDCच्या नंतर आपल्याला काय येतं OBC आणि EWS. आपण जर इथं OBC आणि EWSचं मेरिट पाहायचं म्हटलं, ठीक आहे, तर OBCचं 72 OBCचं एकंदरीत मेरिट किती लागू शकतं लक्षात घ्या. ठीक आहे. एकंदरीत 71 ते 74च्या दरम्यान कुठेही लागू शकेल, आणि मुलींचं मेरिट आहे ते 66, ठीक आहे, 66 ते 68 दरम्यान लागेल. बघा, हे आपलं कट ऑफ एक अंदाजित कट ऑफ आहे. म्हणजेच तुम्हाला मी इथं सांगतो की हे OBCच्या 71 प्लस मुलं असतील, 71 प्रश्न बरोबर आले तर त्यांनी 71 प्लस प्रश्नांवाले त्यांनी बिंदास तयार लागायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. आणि EWS जर आपण पाहिलं तर 75 ते 77 मध्ये मुलांचं आणि 68 ते 72 मध्ये मुलींचं कट ऑफ लागू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो कट ऑफ आहे याचा एक जर पाहायचं म्हटलं आपण, हे प्रिडिक्शन आहे, एक अंदाज आहे, आणि मी हे अंदाज असे सांगितलेत सेकंड की गृहीत धरून. सेकंड कीनं काय होणार आहे हे आपल्याला माहिती आहे, आपण एक्सप्लेन केलं पेपर मराठीमध्ये. एका दुसरा क्वेश्चन आहे ते कॅन्सल होण्याच्या मार्गावर 2 क्वेश्चन आहेत जे मी दिलेत, त्याचे प्रूफ सुद्धा. 2 क्वेश्चन चेंज होण्याच्या मार्गावर, 4 क्वेश्चन मध्ये तर उलाढाल होऊ शकते. इंग्रजीचं मी काही पाहिलेलं नाही, पण इंग्रजीमध्ये एक क्वेश्चन डाऊट आहे असं म्हणणं होतं मुलांचं. GS मध्ये 1-2 क्वेश्चन आहेत, जेणेकरून म्हणजे आपण ह्या 200 प्रश्नांपैकी 2-3 क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतात, 1-2 प्रश्न चेंज होऊ शकतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, याच्यामध्ये चेंज कॅन्सल काय होईल सेकंड कीनं त्याच्यानंतर ह्या स्टेपवर असतील मुलं. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की सेकंड कीनं काय 71 जाईल, फर्स्ट कीनं 74 असू शकतं. ठीक आहे. म्हणजे 71 ते 74 काय, आता जर अंदाज काढला आपण तर 74 नंतर सेकंड काढला तर 71, ठीक आहे, किंवा 72. 71-72 हे फर्स्ट कीने. इथे मी सांगतो ना OBC फर्स्ट कीनं 73-74 दरम्यान जाईल आताच्या आहे त्यानुसार, पण सेकंड कीने 71 ते 72 इथे मेरिट येईल. म्हणून 71 ते 74 मध्ये असणाऱ्या मुलांनी काय करायची, तयारी करायची का 71 वाला 72 ला जाऊ शकतो आणि 74 वाला 72-73 ला येऊ शकतो सेकंड कीनं. असं होऊ शकतं. कोणाचे जास्त होऊ शकतं, कोणाचे कमी होऊ. ज्याचे कमी असतात त्यांचे गमवण्याची शक्यता कमी असते. ठीक आहे. ज्यांचे जास्त मार्क आहेत त्यांना त्यांचे जास्त उडण्याचे चान्स असतात. हे आतापर्यंतचा अनुभव आपण पाहिला तर. ठीक आहे.
आता लक्षात घ्या मुलांनो, आपण ज्यावेळेस कट ऑफचा एक अंदाज पाहिला, इथं लक्षात काय घ्यायचं की आपण पाहिलं ओपन 78 ते 82 प्रश्न बरोबर ज्यांचे आहेत त्यांनी तयारी करायची, मुलांनी 71 74 वाली मुली. सेम आपण पाहिली एससी 67 ते 70 मुलं, 64 ते 66 असणाऱ्या मुली. आपण एसटी मध्ये 58 ते 60 प्रश्न बरोबर असणाऱ्या मुले आणि 53 ते 55 प्रश्न बरोबर असणाऱ्या मुली एसटी. डीटीए साठी 73 ते 75 मुलांसाठी, 61 ते 64 मुलींसाठीचा. एनटीबी साठी 69 ते 71 आणि मुलींसाठी 64 ते 66. एनटीसी ला पाहिला आपण 73 ते 75 मध्ये प्रश्न बरोबर असणारे मुलं आणि मुलींना 69 ते 71 प्रश्न बरोबर असतील त्यांनी तयारी करायची आहे. एनटीडी साठी आहे 74 76 आणि मुलींसाठी 69 ते 71 या दरम्यान जर तुमचे प्रश्न बरोबर असतील तर तुम्ही तयारी करायची काहीच हरकत नाहीये. ठीक आहे, हा एक आपला अंदाजित कट ऑफ प्रिडिक्शन होतं. याच्यामध्ये या जे एक आपल्या मुलांना तयारी करण्यासाठी, कारण टायपिंग स्किल आहे बघा, लक्षात घ्या की जे मुख्य परीक्षेला तुम्हाला मार्क्स असतात त्याच्यानंतर टायपिंगला जे काही तुम्ही पात्र होतात, एखाद्याला 120 मार्क असून सुद्धा तो होऊ शकणार नाही, पण एखादा 70 प्रश्नांवाला सुद्धा होऊ शकतो. का? टायपिंगवर तुमचं सगळं ठरणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करावी, तुमचं नुकसान होऊ नये यासाठी. तुम्ही प्रॅक्टिस केली आणि एखाद्या प्रश्नानं उडालात तरी तुम्हाला काय की त्याचा फायदा पुढच्या परीक्षेत आहेच, कारण 24ची ॲडमध्ये बी बऱ्याच जागा आहेत, भरपूर आहेत, प्लस या सरळशिवचे बऱ्याच तुम्हाला एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये तुमचा फायदाच होणार आहे. त्यामुळं असे हे जे सांगितले दृष्टीने मार्क असतील, तुम्ही बिंदास तयारी करायला काहीच हरकत नाही, एवढं सांगतो आणि थांबतो आपण. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चलो.